सर्वांना जय भीम. जय भीम. सर्व महापुरुषांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आलेले सर्व विचारवंत, कारण माझ्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व विचारवंत आलेले आहेत. ही न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली. ही न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली. ही संसदही हिजड्यांची हवेली झाली. ही संसदही हिजड्यांची हवेली झाली. ही व्यथा मांडू कोणाकडे, कारण ही भ्रष्टतेने रंगीन झाली. ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली असे अण्णाभाऊ साठे त्यावेळेस म्हणाले होते. आणि खऱ्या अर्थाने या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जर आपण बघत असाल तर ही न्याय व्यवस्था म्हणजेच सुप्रीम कोर्टाचा जो जज आहे त्याला देखील यांनी विकत घेतलं आणि विकत घेऊन हा उपवर्गीकरणाचा निर्णय लावून घेतला. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेस सांगितलेले शब्द. त्यानंतर ही संसद हिजड्यांची हवेली झालेली आहे ही तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण 5 राज्यांमध्ये उपवर्गीकरण लागू झालेले आहे. संसदेमध्ये अनेक वेळा विषय गेलेले असताना सुद्धा कोणी त्याला विरोध करायला तयार नाही, कारण त्या ठिकाणी बसलेला एक सुद्धा वाघ नाही, एक सुद्धा मर्द नाही असं मला वाटतंय. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर आता ही रस्त्यावरची लढाई आहे. उपवर्गीकरण थांबवलं पाहिजे आणि उपवर्गीकरण थांबवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अनेकदा अनेक चॅनलला मुलाखत देत असताना सांगतात की मी उपवर्गीकरण करणारच. थांबून सांगतात मी सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही. अरे सुप्रीम कोर्टाने काय एकच निर्णय दिला का? सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णय दिले. तुम्हाला हा एकच निर्णय दिसतो का? आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं नाही की तू करच. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही विचार करा. तुम्ही करू शकता, तुम्ही विचार करा. बरोबर आहे ना? तरी सुद्धा ही RSC ची चाल आहे, कारण या ठिकाणी ज्या 59 जाती आहे, जो एससीचा जो क्लास आहे, या क्लासला तोडण्याचं, एससीचं संघटन तोडण्याचं कटकारस्थान आणि आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान RSC या ठिकाणी चालू केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना हे माहित आहे की या ठिकाणी 59 जाती आहे, पण खऱ्या अर्थाने त्याच्या 154 त्या उपजाती आहेत. 154 त्याच्या उपजाती असताना त्याच्यात त्यांना वाटाघाटी करायची आहे. 2 समाजांत भावाभावांत वाद लावायचे आणि ते वाद लावण्याचं कटकारस्थान त्यांनी चालू केलेलं आहे. आपण सगळेजण, काही जण बोलतात, मी खास करून राजू भाऊला पण सांगेल की काही जण या ठिकाणी बोलतात की मांग समाज आमच्या विरोधात गेलाय, पण खऱ्या अर्थाने तुमच्या विरोधात मांग समाज गेलेला नाही. जे RSSचे दलाल आहेत, जे RSSचे दलाल आहे, ज्यांना पॉकेट भेटताय, ते मांग समाजाचे काही ठराविक लोक जे फडणवीसच्या दावणीला बांधलेले आहेत, जे RSSच्या दावणीला बांधलेले आहेत, ते ठराविक लोक हे आपल्या विरोधात आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही एका समाजाला उद्देशून न बोलता त्या दलालांना पकडून त्यांचे हातपाय तोडा असं मी या ठिकाणी सांगेल. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर उद्या 20 तारीख आहे साहेब. उद्या आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाने विधान भवनावर मोर्चा काढलेला आहे. जर मातंग समाज जर उपवर्गीकरणाच्या विरोधात समर्थनात असता तर तो मोर्चात सहभागी झाला नसता. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळं हे फक्त आपण प्रत्येक वेळा पिक्चर बघत असतो, त्या पिक्चर मध्ये जास्त गर्दी जमली की 4-5 स्वतःचे गुंड उभे करायचे आणि आपले आंदोलन मोडीत काढायचे, दंगल घडवायच्या. हेच कटकारस्थान RSS करत आहे. आणि ते कटकारस्थान आपल्याला मोडून काढण्यासाठी आपल्याला हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. त्या हिशोबाने प्रत्येक जिल्ह्यात लाखोच्या हिशोबाने पब्लिक रस्त्यावर उतरली पाहिजे. पब्लिक मध्ये जनजागृती झाली पाहिजे. पब्लिकला उपवर्गीकरण काय आहे हे समजलं पाहिजे. तुम्ही जर देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट बघितलं असेल तर ते सांगतात की मी उपवर्गीकरण करणारच, पण उपवर्गीकरण करत असताना मी क्रिमिनलही लावणार. आता क्रिमिनल लावणार म्हणजे काय? म्हणजे तुमचं आरक्षण कायमस्वरूपी संपून टाकणार. क्रिमिनल काय सांगतं की तुमच्या एका पिढीमध्ये एखाद्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं जर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
आता आपल्यामध्ये कोणीतरी घरकुल घेतला असेल, कोणी गाय घेतली असेल, कोणी म्हैस घेतली असेल, कुठल्या ना कुठल्या आरक्षणाचा लाभ आपण घेतला असेल आणि त्यामुळे किंवा आपल्या वडिलांनी घेतला असेल, त्यामुळे आपल्यामधून आरक्षण कायमस्वरूपी संपवण्याचं कट कारस्थान हे RSS ने आखलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायच्या आधी 2023 मध्ये इथल्या मुख्यमंत्र्यांनी वारेंना हे दिलं होतं, पत्र दिलं होतं पार्टीला की तुम्ही उपवर्गीकरणाचा आराखडा आम्हाला तयार करून द्या. मग त्यांना माहित होतं का सुप्रीम कोर्ट आता आदेश देणार आहे? म्हणजेच सुप्रीम कोर्टाचा जज सुद्धा त्यांनी विकत घेतला होता आणि तोही आपल्यातलाच होता. आपल्यातलेच काही भाडे तिकडे जातात आणि स्वतःला विकून टाकतात आणि स्वतःला विकत असताना या समाजाला विकून टाकतात. त्या भाडखावांना सुद्धा आपण धडा शिकवला पाहिजे. अशा भाडखावांना आपण सोबत उभं नाही केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी माझा बाप जरी असेल आणि तो जर समर्थन करत असेल तर मी माझ्या बापाच्या विरोधात सुद्धा उभं राहिलं पाहिजे. आज या पोलखोल परिषदेत मी ठणकावून सांगतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच आवाहन करतो की उपवर्गीकरण जर झालं तर तुमचे नातू, तुमचे मुलं आणि त्यांच्या मुलांचे मुलं तुम्हाला विचारतील की बाबा जेव्हा आरक्षण जळत होतं तेव्हा तू काय करत होता? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून कलम 341 आणि 42च्या माध्यमातून आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि ज्या लोकांना आरक्षण नाही ते लाखोचे मोर्चे काढते आरक्षण मिळण्यासाठी. पण तुम्हाला मिळालेलं आरक्षण जर तुम्हाला टिकवता आलं नाही तर तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. एवढं फक्त सगळ्यांनी लक्षात घ्या. व हे आरक्षण टिकण्यासाठी मला माझ्या रक्ताचं पाणी करायला लागलं तरी चालेल. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आजोपर्यंत मी या उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये एकजुटीने आणि संघर्षाने उभा राहील. एवढी खुणगाट सगळ्यांनी बांधा. आपल्यातले जे मतभेद असतील, पक्ष असतील, पार्ट्या असतील, हे सगळं गठोड्यात बांधून साईडला ठेवा. कारण आता हा विषय आपल्या परिवारावर आलाय, आपल्या लेकीबाळीवर आलाय. कारण आज जर तुमच्या माझ्या जर वाटाघाटी केली, जर उपवर्गीकरण केलं तर आपल्या माय माऊलीला पुन्हा रस्त्यावर निघणं सुद्धा कठीण होईल साहेब. ही परिस्थिती आज ते तयार करत आहे. त्यामुळं ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात जर आपण थांबवली नाही तर यानंतरचे दिवस आपल्याला खूप वाईट सोसायला लागतील. आज या सभेच्या माध्यमातून, या पोलखोलच्या माध्यमातून मी काही दलालांना, जे RSSचे दलाल आहेत, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदराज साहेबांवर टीका करताय. मी त्यांना एवढंच सांगतो की आनंदराज साहेब खूप लांब आहे, पण एखाद्या भीम सैनिकाला जेव्हा तुम्ही हात लावाल ना, तुमच्या घरात शिरून तुमचे हातपाय तोडू आणि समाजासमोर तुम्ही दलाल हे उघड करू. एवढंच सांगतो. आणि ज्या दलालांनी काही पोस्ट टाकले असेल त्या दलालांचा समाचार त्यांच्या घरात घुसून शिरल्याशिवाय, घरात शिरून घेतल्याशिवाय राहणार नाही. हे ठणकावून थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र.